छत्रपती शिवाजी महाराज की जय। आम्ही मराठी माणसं राजांसाठी आणि स्वराज्यासाठी आपला जीव हातावर घेऊन लढतो. क्षत्रिय ग्रामतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. इंजेक्शन देतो तर पूर्वी या कणगुलेचा वापर केला जायचा. तर या कणगुलेला सारू बस थोडी माहिती देऊ शकता. गाईड असतात ना, गाईड अच्छा गाईड आहेत काय? ओके ओके चालेल चालेल. आता आम्ही आलेलो आहोत शिवकालीन खेडेगाव प्रतापगड इथे बघायला. हे बघा आतमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटेल तुम्हाला पण, तर जाऊया. वाचून जो इतिहास कळणार नाही तो तुम्हाला आज तसं कळेल. पूर्ण 100 रुपये तिकीट काय मध्ये सांगा जरा माहिती द्या. पूर्ण मध्ययुगीन काळातल्या सगळ्या जुन्या वस्तू आहेत. वस्तू एक गाईड असेल तिथे लोकांनी लिहिले, नोंद केली. ओके हरावून गेलो असं लिहितात लोक. ओके काय फी? 100 रुपये पर पर्सन काढला पण पैसे भरायचे बाकी ते 2 जण येतात ना. ओके ओके चालेल चालेल. म्हणजे नेटवर्क नाही ना एअरप्लेन मोडला. एअरप्लेन काय थोडी माहिती देऊ शकता. गाईड असतात ना, गाईड अच्छा गाईड आहेत काय? ओके ओके चालेल चालेल थँक्यू. तर दादा आहेत आपल्याला तर माहिती देणार आहेत याबद्दल. तर चला जाऊया. इथे इथे जरा साईडला दाखवलेले. आता लोक मशीनचा वापर करतात किंवा ट्रॅक्टर युज करतात शेतामध्ये. तर पूर्वी बैलांच्या पायाखाली तोडून काढायचं धान्य. तर कसं काढलं जायचं, तर शेतामध्ये जे काही धान्य आलं असेल ते धान्य कापलं जायचं. वाळवण्यासाठी असे उडवे रचले जायचे. खाली लाकडे रचले की तो माज, वरती गवत रचले की ते उडवं झालं. आणि त्याच शेतामध्ये असा गोल राऊंड केला जायचा. त्याला शेणाने सारवलं जायचं. शेणाने सारवलं की मध्ये खांब, म्हणजे त्याला आपण तिवडा म्हणतो. तिवडा म्हणजे खांब रचला जायचा. त्याला एक बैल जोडला जायचा. एकच बैल नसायचे, असे 10-12 बैल असायचे. ते उडवं खाली घेऊन त्या खळ्यावरती पसरवलं जायचं. त्याच्यावरनं बैल फिरवले जायचे. बैल फिरवले की गवत वेगळं व्हायचं, धान्य वेगळं व्हायचं. धान्य वेगळं झालेलं ते का गोणीमध्ये नाही ते का कणगीमध्ये स्टोअर केलं जायचं. आणि गवत वेगळं झालेलं ते नीटनीटकं करून त्याची गंजी बांधायची आणि परत असे उडवे रचले जायचे. म्हणजे पावसाळ्यात गाई गुरांसाठी चारा म्हणून. मस्त. तर हे पारेकर आहेत, पारा देत आहेत बघा. तर हे लढाईच्या वेळेस असे मावळे उभे राहायचे. शाहीर, भालाफेक, ढाल तलवार, धनुष्यबाण. जिथं घुसत या मराठ्याच द्वार, जिथं घुसत या मराठ्याचा द्वार, छाप पडतो या ठाण्या वाघाचा. तर हे समोरच्या साईडला बघा घर दिसत आहे. तर हे सुतारांचं घर, कार्पेंटर. तर हे शेतामधले लागणारे अवजारे बनवतायत. तसेच घराच्या दारे खिडक्या. आता आपल्या राजांना मदत सुद्धा करतायत. तर पाण्यामध्ये जे गडकिल्ले आहेत बघा समुद्रामध्ये, त्यांना पूर्वी दारुगोळा पोहोचवला जायचा. तो कसा पोहोचवला जायचा किंवा जाण्यासाठी, तर ही लोक आपल्या राजांना लाकडी बोट किंवा लाकडी झांज करून देण्याचे काम करायचे. त्यात सर्व दारुगोळा ठेवून गडकिल्ल्यांवर पोहोचवला जायचा. यांना असं बोललं जातं अरमानाचे जनक. म्हणजे पाण्यावरची जी वस्तू तरंगते बघा ती अरमान, आणि हे लोक बनवतात ते जनक, अरमानाचे जनक. इकडे वरती जाऊन येऊयात.
तर ह्या मैदानावरून आपल्याला संपूर्ण प्रतापगडचा व्ह्यू आणि त्या साईडला जावळीचं खोरं बघायला मिळतं. हे संपूर्ण प्रतापगडचा व्ह्यू 52 एकर मध्ये. तर त्याची साईडनं जी तटबंदी आहे ती 5 किलोमीटर आहे. तर हे संपूर्ण प्रतापगड महाराजांनी 2 वर्ष आणि 1 दिवसात पूर्ण केलेला आहे. 1656 ला स्टार्ट केला आणि 1658 ला पूर्ण केला. तर ह्यो प्रतापगड पहिला नव्हता, पहिला डोरक्याचा डोंगर नाव होता. काही गावातली गायगुरे असतील ते त्या डोंगरावरती चरायला जायचे. महाराजांनी किल्ला बांधला, त्या किल्ल्याचं नाव ठेवण्यात गेलं जावळीचा किल्ला. तर 1659 ला महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. महाराजांनी अफजल खानाला मारला, त्यांना विजय म्हणजे प्रताप मिळाला. तिथपासून त्या गडाचं नाव प्रतापगड ठेवण्यात आलं. आता हे संपूर्ण जावळीचं खोरं आहे बघा. तर हे जावळीचं खोरं का म्हणलं जातं, तर सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचत नव्हती. दिवसा सुद्धा अंधार आणि रात्री सुद्धा अंधार असायचा. ते पूर्ण जाळं असल्यामुळे त्याला जावळीचं खोरं असं नाव पडलं गेलं. कुठला एरिया आहे तो? हा ह्यो जावळी. अच्छा, इथं अंधार असतो. हा, ओके. आता पण असतं का पहिले? पूर्वी. अच्छा, पूर्वी. ओके. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. स्टोन मेकर म्हणजे पातळवड म्हणतो यांना. तर हे तोफेतले गोळे बनवतात. आता सामान्य माणसांच्या घरात जाते पाटे वरवंटे किंवा मंदिरामध्ये काळ्या दगडाच्या मूर्त्या, काही आपल्या राजांना लागणारे तोफेतले गोळे ते हे बनवून देण्याचे काम करायचे. आता गोळ्यांमध्ये 2 प्रकार आहेत, एक लोखंड गोळा आणि एक दगड गोळा. आता दगड गोळा कशासाठी यूज केला जायचा, तर लोकांवर फेकण्यासाठी. आता जो काय लोखंडाचा आहे ते गडाच्या मोठ्या मोठ्या भिंती किंवा दरवाजे ते फोडण्यासाठी. हा बघा दगड कसा आहे. मेनपाळ. तर हे महाराजांचे गुप्तहेर राहायचे. आता बहिर्जे नायक कसे गुप्तहेर राहायचे, तर हे असे गुप्तहेर राहायचे. म्हणजे शेळ्या मेंढ्या चारत जंगलावर लक्ष ठेवायचे. कुठून कसं जायचं असेल तर यांना चोर वाटा ठाऊक असायचा. तर जंगलामध्ये एखादी खबर आढळून आली तर महाराजांपर्यंत पोहोचवणे किंवा जंगलामध्ये घेरगिरी करणे, गडावरती दूध वगैरे पोहोचवणे. महाराजांनी यांची मदत घेऊन घाट रोड वाटा तयार केल्या होत्या. ओके. मला इथे येऊन कसं वाटलेलं आहे. मस्त भारी आहे, एक नंबर आहे. आता इकडे बघा शेतकऱ्यांचं घर, त्या साईडला गाई गुरांचा गोठा आहे. म्हणजे गाई गुरांची राहण्याची सोय. तर इथे आतमध्ये स्वयंपाकघर आहे. बाजरा टाकतायत म्हणजे चुलीवरची भाकऱ्या. तर आपण घरामध्ये गॅस यूज करतो, तर पूर्वी चुलीवरती स्वयंपाक केला जायचा. तिथं रिअल मध्ये आग लावलेली आहे बघ चुलीला. रिअल मध्ये लावलेली आहे, चूल पेटवलेली आहे. हा नाही, भाकरी नाही रे, पण चूल पेटवलेलं आहे. तर इकडे बघा इथे दळण दळत आहेत. तर इथे 2 प्रकारची जाती यूज केलेली आहेत, एक दगडी जात एक माती जात. तर जंगलामध्ये मुंग्यांचं वारुळ असतं बघा, भवन, त्या मातीपासून बनवलेलं असतं. त्यात फक्त बारीक धान्य भरडले जातं, नाचणी वरी बाजरी असं त्यात भरडलं जातं. आता कोपऱ्यात बघा बांबू उभा केलाय, ती एका पायाची शिडी. म्हणजे पूर्वी एका पायाच्या शिडीचा वापर केला जायचा. तर इकडे बघा इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एका खेडेगाव मध्ये गेलात की असं हे मंदिर बघायला मिळतं विठ्ठल रुक्मिणीचं. हे समोर वासुदेव आहेत. म्हणजे सकाळी सकाळी येतात बघा पाटे पाटे.
भजन कीर्तन म्हणत त्यांना वासुदेव बोलतो आपण. तर इकडे बघा शेकोटी शेकायला बसले. म्हणजे थंडीचा मोसम चाललाय. म्हणजे पूर्वी असे शेकोटी शेकून शेकत बसायचे. त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत. तर इकडे पारावरती आराम करतायत. हे बघा इथं पण शेकोटी शेकताना असं वाटतं का रिअल मध्ये आहे. एकदम भारी असा आणि आग पण तुम्हाला दिसत असेल लागली ते रिअल मध्ये. एकदम भारी रे खरंच रिअलच वाटतंय सर. तर इकडे बघा गावकरी पारावरती आराम करतायत. तर ह्या कट्ट्याला पार किंवा चावडी बोलतो आपण. तर पूर्वीचे लोक तर दुपारचा वेळ झाला की इथे आरामासाठी यायचे किंवा गप्पा गोष्टी करायची किंवा रात्रीचे पैसे कीर्तने पाठीचे पारायणे. जसं कामात वेळ मिळायचा माणसांना तिथे गप्पा गोष्टी केल्या जायच्या. त्या काळातला बिन पैशाचा व्हॉट्सअप ग्रुप बोलला जातं ह्या कट्ट्याला. काय काय व्हॉट्सअप ग्रुप. व्हॉट्सअप ग्रुप. अरे वा मस्त नाव आहे. तर इकडे बघा लहान मुले विटी दांडू खेळतात. तर पूर्वीचा जुना खेळ विटी दांडू. आम्ही पण असंच केलं होतो विठ्ठल दांडू. पण हे तर रिअलच वाटतं. हे बघ अशी व्हिडिओ घे रिअलच वाटेल बघ. बस सेम रे सेम चला चला अजून काय. आता इकडे बघा कुंभार आहेत. पॉटर म्हणजे हे मातीचे भांडे, नळीचे कवले, मोठे मोठे गडे, रांधणी, मातीच्या चुली असे ते बनवतात कुंभार. हा बाबा डॉग पण बघा रिअलच वाटतंय. इकडे कासार आहेत, बांगड्या भरतायत. म्हणजे कुणाच्या घरी कार्यक्रम असला की अशा बांगड्या भरायच्या. चला हे झालं का. तर इकडे चांभार आहेत, चर्मकार. तर हे चप्पल वगैरे बनवतायत. तर पूर्वीची चप्पल कशी तयार केली जायची. तर जंगलामध्ये जाऊन प्राणीची शिकार करायची. त्याचं चमडं काढून वनामध्ये वाळवत टाकायचं. ते वाळ्या नेतात. त्याच्यापासून लेदर चप्पल, काही घोड्यावरती बसण्यासाठी जीन किंवा खोगीर म्हणतो आपण, ते पूर्वी चामड्यापासून तयार केले जायचं. तर कासवाच्या पाठीवरचं कवच असतं बघा, त्याच्यापासून पूर्वी ढाली तयार केल्या जायच्या. तर इकडे बघा कावडीन पाणी भरतायत. तर पूर्वीची लोक अशी कावडीन पाणी भरायचे. म्हणजे घरोदारी जाऊन पाणी पोहोचवण्याचे काम करायचे. घरोदारी जाऊन पाणी पोहोचवलं की यांना अंगावरचे कपडे, काही घरात लागणारी गरजू वस्तू, धान्य असे ते मिळून जायचे. त्या काळात लोकांना पैसा हे माहिती नव्हता. त्यांच्यात बाटर सिस्टीम चालायची. म्हणजे यांनी घरोदारी जाऊन पाणी पोहोचवले की यांना धान्य मिळून जायचं. तर इकडे ब्लॅकस्मिथ आहेत, लोहार. तर हे आपल्या राजांना लागणारे शस्त्र, भाला, तलवार, कट्यार, फरशी, कुऱ्हाड असे हे बनवून देण्याचे काम करायचे. मागच्या साईडला बघा भाता आहे, लेदर भाता. तो भाता जर पंपिंग केला की पुढे हवा फेकली जाते. हवा फेकली की कोळसे पेटतात. कोळसे पेटल्यावर लोखंड गरम केलं जातं. लोखंड गरम झालं, लालबुंद झालं की त्या आयरन घेऊन गणाने पाहिजे तसा शेप दिला जातो. आता खालच्या साईडला बघा बुरुडांचं घर, म्हणजे बास मेकर, म्हणजे टोपल्या, कुरावडे, सोप वगैरे विणणार आहे. खालच्या साईडला विहीर देखील आहे. अच्छा विहीर देखील आहे आणि विहिरीमध्ये पाणी देखील आहे. पाणी निघतं ना. पाणी काढूया. आता आपल्याला जायचं पाटलांचा वाडा आहे. तिथं बघा समोरच आहे पाटलांचा वाडा. तर जाऊया.
चला तर एंट्री करूया पाटलांच्या वाड्यांमध्ये आणि दादा थोडीशी माहिती देतात. इकडे बघा हे पाटलांचा वाडा आहे. आता आतमध्ये जाऊया आपण. तर या साईडला बघा इथे किचन आहे. पूर्ण तांबा पितळाचे भांडे आतमध्ये आहेत. ते आता आपल्याला पाहायला मिळते. तांबे आणि पितलाची भांडी बघा पूर्णपणे आहेत. हे बघा हे पण ओके. हे सुपारी फोडण्यासाठी आडकेते. पूर्वी वेगवेगळ्या डिझाईनचे आडकेते वापरले जायचे. सुपारी पान सुपारी कोण खावायचं? अच्छा भाई हे पण आहे. खायला बसलेत पाटलं आणि पाटलीन बाय. पान सुपारी खातात. ही पाटली नाही किरण. ही बघा ही पाटलीन आणि तांडे. तांडे म्हणजे दे ना एक. हो द्या ना एक. मला पण खायचं आहे पान. अच्छा पान पेटी घ्या. एक पान घ्या ना आपल्याला. तू पण खा ना पान एक माझ्यासाठी. मस्त आहे. चला तो आमचा वाडा आहे. एक नंबर आहे. एक नंबर आहे. पण जे पण आहे चला कडक. पाटलांचा वाडा आहे. तर ह्या वाड्याला चौसोपी वाडा बोलवलं. म्हणजे चारी बाजू समान. मध्ये तुळशीचं वृंदावन आहे. आणि वरती ओपन असेल नाही हो. हे बघा ओपन वरती. पाटलांचा घर झाला. आता बाहेर दादा काय आहे ते बघूया आपण. सांगतील काय ते. इथे चेहरा लावून फोटो काढायचा मावळ्यांच्या गेट. हे बघा असा फोटो काढायला गेटअप आहे. शिवकालीन खेडगाव. जा तेजू कसं वाटतं त्याच्यामध्ये. हा येते येते. हा हो हो त्याच्या आतमध्ये टाक. सेम सेम तो खंडराया. सेम खंडराया. राज आलं जिंकून गड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आपण जो इथं फोटो काढला ना एक नंबर वाटला. मावल्यांचा गेटअप आहे तिथं. आणि समोरच बघा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जिथं घुसत या मराठ्याच क्वार. जिथं घुसत या मराठ्याचा क्वार. छाप पडतो या ठाण्या वाघाचा. चला अजून काय बाकी. ओके अशा प्रकारे जाऊया आता. बघा तुमचं नाव. सुभाष कदम. तुम्ही राहणार. मी राहणार वाडा कुंभरोशी. म्हणजे इकडचंच आहात. इथलेच. ओके थँक्यू. तुम्ही चांगली माहिती दिल्याबद्दल. मला वेलकम. आनंद वाटला खूप. त्या कालामध्ये गेल्यासारखा वाटला आम्हाला. हो एकदम भारी असा वाटला. भाऊक वाटला. मस्त वाटला.
असं वाटलं का म्हणजे जुन्या काला नाव मी सोपत असं वाटलं. हे बघा माझा उदर जर जाता जाता कसं माहिती आता हा आपण पूर्ण बघितला आहे. तर जाता जाता इथं आपला एक कसा सण गेला आपला आतमध्ये ते लिहायचं असतं. आपलं राहुल ठाकूर लिहतात. पुन्हा आता सांगशील का काय म्हणजे आतमध्ये तिकीट काय वगैरे किती आहे ते इथं जर कोणी आला तर? आतमध्ये एंट्री फी 100 रुपये एकाला आहे. अच्छा. तुम्ही तिकीट काढाल त्याच्यामध्ये तुमची फोटोग्राफी गाईड मोफत असे मिळून जातात. ओके थँक्यू. वेलकम. काय किती वाजेपर्यंत चालू असतं काय? हे सकाळी 9:30 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद होतं. अच्छा लास्ट टाइम संध्याकाळी. ओके. जर तुम्ही प्रतापगडला कधी आलात तर खेडेगाव आहे समोर जाताना म्हणजे प्रतापगडला जाताना खालीच गडाच्या खालीच शिवकालीन खेडेगाव हा असा म्हणजे स्ट्रक्चर बनवलेला आहे त्यांनी. तर तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. एक नंबर वाटला. जाम भारी वाटला. मध्ये असं वाटलं का रिअल आहे. खरंच रिअल वाटला. जिथं आम्ही जातो तिथं एक नंबर आणि विसरू शकत नाही गोष्टी. पुन्हा आलो कधी प्रतापगड तर नक्की इथं भेट देईन. भारी वाटलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.